आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं काम सोपं करून ठेवणार आहे, कारण व्हिडिओज इतका मस्त बनवलेला आहे ना की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर जाम खुश होणार आणि म्हणणार अगं सुवर्णा ही आयडिया तू आधी का नाही शेअर केलीस म्हणून। कारण कसं असतं ना, जसं प्रत्येकाचं एक आवडीचं काम असतं तसं नावडतं काम देखील असतं। आता तुमचं नावडतं काम कोणतं आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पण माझं नावडतं काम म्हणजे काय आहे माहिती का, मला कपडे घडी करून ठेवायला अजिबात आवडत नाही। सतत काय ते वॉर्डरोब लावत बसा, कपडे घडी करून ठेवत बसा, मला हे काम खूप बोरिंग वाटतं। आणि काय होतं, कितीही तुम्ही कपाट सजवून धजवून ठेवा, कितीही कपडे व्यवस्थित ठेवा, तरी सुद्धा 5-6 दिवसानंतर ते कपाट गेरे माझ्या मागलं होतं आणि सगळा जो ढीग आहे ना तो खाली पडतो आणि सगळ्या मेहनतीवर पाणी पडतं। त्यामुळे मी एक छान अशी आयडिया केलेली आहे जेणेकरून कपाट अजिबात विस्कटणार नाही, आणि विस्कटलंच तरी ते ज्याचं त्याने आपलं लावून घ्यावं। कारण माझं काम मी सोपं केलेलं आहे आणि मी जसं काम माझं सोपं केलेलं आहे, मला असं वाटतं की तुमचं देखील काम सोपं व्हायलाच हवं। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। कपाटात कितीही कपडे व्यवस्थित ठेवले ना तरी काही दिवसांनी कपाट अस्ताव्यस्त होतं आणि मग ते सतत कपडे लावायला मला अजिबात आवडत नाही। म्हणून मी काय केलं, हे साडी बॉक्सचे कवर आणले आणि या कवरमध्ये मी सगळे कपडे डिवाइड करून ठेवले। म्हणजे रोज घालण्याचे कपडे वेगळे, बाहेर जाण्याचे कपडे वेगळे। म्हणजे काय होतं, जो गरजेचा फोल्डर आहे तोच फोल्डर बाहेर काढला जातो आणि मग त्यातलेच कपडे बाहेर काढले जातात। असं केल्याने सगळे कपडे अगदी व्यवस्थित घडी करून ठेवले जातात। आणि इथे बाजूला एक मी हुक ठेवलेला आहे, त्या हुकला एक कापूर कोन लावला आहे, म्हणजे मस्त असा सुगंध छानसा फ्रेग्रन्स कपाटामध्ये पसरेल। आणि हे बघा, असे घडी करून ठेवल्यामुळे कपडे अजिबात इकडचे तिकडे हलत नाहीत आणि ते अगदी व्यवस्थित राहतात। आता कपाटात कपड्यांव्यतिरिक्त आपल्या बाकीच्या वस्तू असतात, जसं की या एक्स्ट्राच्या फण्या, एक्स्ट्राचे रबर, क्लिप्स। आता हे इकडे तिकडे कपाटात सतत फिरत राहतात, म्हणून यासाठी सुद्धा मी एक आयडिया केलेली आहे। आता याच्यासाठी मी एक पाऊच आणलेला आहे। आता ह्या एक्स्ट्राच्या फण्या म्हणजे काय असतात, कोणी पाहुणे आले तर त्यांच्या वापरासाठी ह्या फण्या मी वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत। आता माझ्या रोजच्या वापराच्या फण्या आहेत, रोजच्या वापराच्या माझ्या वस्तू ज्या आहेत, रबर, क्लिप्स, त्या मी वेगळ्या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत। हे एक पाहुण्यांसाठी फोल्डर असतं। ह्या फण्या वापरल्यानंतर पुन्हा त्या स्वच्छ केल्या जातात, धुतल्या जातात आणि मग या पाऊचमध्ये भरून ठेवल्या जातात। तर आता हे झालं फणी आणि क्लिप्ससाठी। आता कपाटात आपल्या बांगड्यासुद्धा असतात। ह्या बांगड्या काही इतक्या असतात की त्या डब्यामध्ये भरून ठेवू शकत नाही, म्हणून मी काय केलं, एक जुनं हँगर घेतलं, ते वरच्या साईडने ओपन केलं आणि त्याचं वरचं जे तोंड आहे ना ते थोडंसं मोठं ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते काढण्यासाठी इझी होतं। आता जेव्हा मला बांगड्या वापरायच्या असतात तेव्हा मी त्या बांगड्या काढते, वापरून झाल्या की पुन्हा त्या हँगरमध्ये अशा घालून, हँगर आपलं साडी हँगर जिथे असतात, साड्या लावलेल्या असतात त्या साईडला हे हँगर लावून ठेवायचं। असं केल्यामुळे ह्या बांगड्या इथे तिथे पसरल्या जात नाहीत आणि मग त्या बांगड्यासुद्धा अगदी व्यवस्थित लटकवून ठेवल्या जातात। आता तुम्ही म्हणाल की एवढ्या बॉक्सेसमध्येच हे कसं काय मॅनेज झालं, पण माझं एक सजेशन आहे सगळ्यांना सांगायचं, ते म्हणजे की खूप साऱ्या वस्तू किंवा खूप सारे कपडे एकदम घेऊन ठेवायचे नाही। आता जेवढे लागतील तेवढेच घ्यायचे आहेत कपडे, आणि जेणेकरून काय होणार आहे, कपाटात व्यवस्थित जागा होईल। आपण भरपूर घेत राहिलो तर ते एकसारखे सतत वापरले देखील जात नाही आणि मग ते ठेवून ठेवून आपल्याला सुद्धा कंटाळा येतो की अरे ह्याला एवढे वर्ष झाले, एवढे महिने झाले, मग आता हा सतत कसा वापरायचा, आणि मग ते वापरले देखील जात नाही। त्यामुळे भरपूर सारे कपडे घ्यायचे नाहीत, जेणेकरून कपाटात खूप गर्दी होईल आणि मग कपडे ठेवायला आपल्याला डिफिकल्ट होईल। त्यामुळे मोजकेच कपडे घ्या, मोजकेच वापरा। आता शेवटी तुमची निवड आहे, तुम्हाला किती वापरायचे आहेत, किती कपडे घ्यायचे आहेत, तो तुमचा चॉईस आहे। पण माझं एक सजेशन म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर असं केलं तरच कपाट व्यवस्थित मेंटेन राहू शकतं। खूप सारा ढीग कपाटामध्ये ठेवला तर ते अजिबात मेंटेन राहणार नाही। काही जणांचं वॉर्डरोब इतकं वेल मेंटेन असतं ना की इस्त्रीवाला जशी कपड्याची घडी घालून देतात ना तशीच तो कपडा वापरायला घेईपर्यंत घडी तशीच्या तशी असते, तर त्यांचं खरंच कौतुक। तर माझं काम हलकं होण्यासाठी मी ही आयडिया वापरलेली आहे। तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशा छान छान रेसिपीसाठी, छान छान आयडियासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा की, आणि बाजूला एक छोटी बेल असते त्यावर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असं छान छान रेसिपीचं, छान छान आयडियाचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर भेटूया अशा नवीन रेसिपीसहित, नवीन आयडियासहित, नवीन भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।